गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला आपलं जे काही लेक्चर आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर तुमचे जे काही मुद्दे असतील, पॉईंट्स असतील ते आपण घेऊयात आजच्या सेशनमध्ये, त्यानंतर आपण चालू करूयात. ठीक आहे. तर बघा, तर बखर आपलं जे काही आहे ते आपण बघू. तर आपण पाहिलेले आहे शिवकालीन बखरी पाहिले आहे, शिवोत्तर बखरी पाहिलं आणि शिवपूर्व काळातल्या ज्या काही बखरी आहेत त्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा, जे आपण पाहिलं होतं शिवछत्रपतींचं सप्त प्रकरणात्मक चरित्र. तर सप्त प्रकरणात्मक चरित्र याचा अर्थ काय, तो सप्त. तर बघा, जेव्हा आपल्याला कोणता शब्द समजत नाही किंवा कठीण वाटतो तेव्हा काय करायचं, आपल्याला जे शब्दाची जी काही फोड आहे तर ती शब्दांची फोड आपल्याला करायची आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने आता पुढील जे काही आहे, आता त्याच्यामध्ये आपण पेशवकालीन बकरी पाहिल्या. तर पेशवकालीन बकरीचे काही उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला? कोणत्या कोणत्या पेशवकालीन बकरी आहे? चला, पेशवकालीन बकरी सांगा. चला, शिवकालीन बकरी, हा बरोबर. ओके, पानिपतच्या बकर. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बकरी आहेत. तर आपण पानिपतची जे काही युद्ध आहे, पहिलं, दुसरं, तिसरं. ठीक आहे. तर पानिपत मूलतः एक काय आहे, ठिकाण आहे जिथे की लढाया झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांना पानिपतचं पहिलं युद्ध, दुसरं युद्ध ह्या प्रकारे, जसं कर्नाटकचे युद्ध वगैरे आहे. ठीक आहे. आणि पानिपतच्या बकरीचे संपादक कोण आहेत सांगा बरं. पानिपतची जी काही बकर आहे, तर पानिपतच्या बकरीचे संपादक कोण आहेत? पानिपतच्या बकरीचे संपादक. पानिपतच्या बकरीचे संपादक कोण आहे? बरोबर. कोण आहे? तर रवी हेरवाडकर. रवी हेरवाडकर हे जे काही आहे ते पानिपतच्या बकरीचे जे काही आहे त्यांनी संपादन केलेलं आहे. आणि पानिपतची जी काही बखर आहे तर ती गोपिकाबाईच्या आज्ञेवरून जी काही आहे
रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी ती लिहिलेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला इथे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा भाऊसाहेबांची बखर. आता भाऊसाहेबांची बखर सुद्धा बरीच प्रसिद्ध अशी बखर आहे, तर ती आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, भाऊसाहेबांची बखर नेक्स्ट बखर जी काही आपण पाहणार आहोत, आणि आज आपलं जी बखर आहे ते संपून जाईल आहे. बखर हा जो काही टॉपिक आहे. निरालीचे काही मुद्दे मग आपण बघू, तुम्हाला काय असेल तर. भाऊसाहेबांची बखर. ठीक आहे, आता बघा, आता नेमकं भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये जे काही आहे, भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये काय आहे एकंदरीत, तर बघा, पानिपतच्या रणसंग्रामाचा सविस्तर वृत्तांत देणारी, महत्त्वपूर्ण आणि वाङ्मय गुणांनी परिपूर्ण जी काही बखर आहे तर तिला, आणि समकालीन सुद्धा. ठीक आहे, तर तिला काय, ती बखर म्हणजेच काय आहे, भाऊसाहेबांची बखर आहे. तर काय, पानिपतच्या रणसंग्रामाचा सविस्तर वृत्तांत देणारी. वृत्तांत देणे म्हणजे काय की बाबा पानिपतचे जे काही युद्ध घडलं ते सविस्तर, म्हणजेच कसं घडलं, काय घडलं याचं सविस्तर रूपाने जे काही कथन किंवा वृत्तांत देणारं जे काही आहे, तर त्याला वृत्तांत देणारी ही जी काही आहे ती भाऊसाहेबांची बखर आहे. आणि ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण आहे. म्हणजे नुसतेच लिहिलेले आहेत का, नाही, तर त्याच्यामध्ये जे काही वाङ्मयीन गुण आहेत, गद्य आहे, पद्य आहे, इतर ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांनी सुद्धा ही बखर कशी आहे, परिपूर्ण आहे आणि समकालीन सुद्धा आहे. म्हणजे त्याच काळात, ज्या काळात युद्ध घडलं त्याच काळामध्ये जे काही आहे ती लिहिली गेलेली आहे. ठीक आहे, आता पानिपतच्या युद्धानंतर बहुधा 2 वर्षांनी ही लिहिलेली असावी. म्हणजे साधारण बघा, जेव्हा समकालीन असतो म्हणजे त्याच दिवशी किंवा त्याच महिन्यात असंही होत नाही, तर त्या काळामध्ये, म्हणजे आता समजा 2025 म्हणजे एक हे जे असतं काळ असतो. ठीक आहे, तर त्या काळामध्ये लिहिलेली गेली आहे. म्हणजे समजा 1901 ते 2000 वगैरे आपण एक अखंड काळ घेतो, तर ते समान त्या काळामध्ये जे काही आहे, तर त्या काळामध्ये आपल्याला ही जी काही बखर आहे तर ती बखर घेतलेली दिसून येते. आता बखरीमधील जे काही आहे ते भाऊसाहेब जे काही आहे मृत्यू पावले आणि कोणी ऐकले नाही, पाहिलेले नाही, अशा प्रकारचं जे काही वृत्तांत आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता बघा, तर पानिपतच्या युद्धानंतर जवळपास 2 वर्षांनी ही जी काही बखर लिहिलेली गेली आहे, भाऊसाहेबांची बखर. तर बघा, समकालीन बखर आहे. त्यानंतर काय आहे, पानिपतच्या समकालीन बखर आहे आणि पानिपतच्या युद्धानंतर 2 वर्षांनी लिहिली गेली आहे. ठीक आहे, पानिपतच्या युद्धानंतर जी काही आहे 2 वर्षानंतर ही लिहिली गेलेली आहे. आणि बखरीमधले जे काही भाऊसाहेब आहे तर ते मृत्यू पावले, हे कोणी ऐकले नाही व पाहिलेली नाही. भगवंत इच्छे करून ह्या कहरातून जे काही आहे पार करून वाचून हर एक कुठेतरी निर्माण होतील, असा संशयरूप उल्लेख लढाईनंतर लिहिला गेलेला आहे. आता बघा, पानिपतच्याच युद्धाने जे काही आहे, आपण त्या दिवशी पाहिलं की पानिपतचं युद्ध काय आहे, एकंदरीत त्याच्याविषयी जी काही माहिती आहे, तर ती माहिती जी काही आहे ती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे, तर बघा, आता भाऊसाहेबाची बखर तुम्ही म्हणेल कोण लिहिली, तर अर्थातच भाऊसाहेबांनी लिहिलेली आपल्याला दिसून येते. कोणी नाही ऐका ना, ते माईकाने हे बंद झालं.
ओके, रेंज गेली आहे का? ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय काय आहे की जवळपास 2/3 जो काही भाग आहे, तर 2/3 असा जो भाग आहे तो पानिपतच्या युद्धाने व्यापलेला आहे आणि उरलेला 1/3 भागामध्ये पानिपतचा युद्धपूर्व मराठ्यांच्या जे काही राजकारणांचे वृत्त आहे. तर ऐतिहासिक घटनांची जी काही हकीकत आहे ते लेखकाला माहीत आहे, तशी त्याने इथे माहिती दिलेली आहे. म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भाग पानिपतच्या युद्धाचा आहे आणि त्याच्या अगोदरची जी काही परिस्थिती आहे ती कशा स्वरूपात आहे, मराठ्यांच्या राजकारणांचे वृत्त ह्या संदर्भात जी काही आहे तर ती आलेली आपल्याला इथे दिसून येते. तर ह्या बखरीतील प्रत्येक घटना ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे विश्वसनीय मानणे कठीण होते. अशा प्रकारे म्हणजे याच्यामध्ये काय काय आले तर व्यक्तिवर्णन, जसं प्रत्येक याच्यामध्ये असतं व्यक्तिवर्णन. व्यक्तिवर्णन म्हणजे काय, व्यक्तीचं केलेलं वर्णन. त्याच्यानंतर काय प्रसंग वर्णन म्हणजेच काय प्रसंगाचं केलेलं वर्णन आणि वस्तुवर्णन म्हणजे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या. तर ह्या शब्दांवर काय आहे बखरकार भागवतो. आता बखर समृद्ध नाही हे जे काही आहे आपल्याला याच्यामध्ये दिसून येते की एखादी बखर आहे आता त्याच्यामध्ये काही पुरावे काही गोष्टी नसल्यामुळे कधी कधी विश्वसनीय जे काही घटना आहे तर त्याच्यावर शंका जी काही आहे ती उपस्थित केलेली आहे. आता याच्यामध्ये जर भाषिक आपण शैली पाहिली, आलं का? तर याच्यामध्ये भाषिक रेकॉर्ड होतंय का? तर बघा एकंदरीत आता जे काही आहे की प्रासादिक म्हणजे आता भाषा शैलीचा जर आपण विचार केलेला आहे तर भाषा शैली कशी आहे, प्रासादिक आहे, जोमदार आणि नाट्यपूर्ण जी काही भाषा आहे ती याच्यातून आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता जवळपास आता ह्या काळामध्ये मराठ्यांनी जी काही साष्टी आणि वसई, आता साष्टी आणि वसई काय हे दोन भाग आहेत, तर ह्या प्रांतावर स्वारी करून फिरंग्याचा पाडाव केला आणि ह्या प्रसंगाची जी काही हकीकत आहे तर आपल्याला जी काही आहे साष्टी, साष्टी म्हणजेच आत्ताचं ठाणे. ठीक आहे. साष्टी आता तुम्ही म्हणेल का आत्ता तर नाहीये, तर साष्टीच म्हणजे काय हे आत्ताचं ठाणे आणि वसई म्हणजे आपल्याला माहिती आहे मुंबईची जी काही वसई आहे, तर साष्टी म्हणजे काय ठाणे. ठीक आहे. आता ह्या प्रकारे त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा श्री शाहू महाराजांची बखर, तर ही कोणी लिहिलेली आहे, गोविंदराव खंडेराव चिटणीस यांच्या तोंडी सांगितलेल्या बखरीचा जो काही आहे हा नमुना आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे. तर आता सांप्रदायिक स्वरूपाच्या सुद्धा बखरीचं लिखाण झालेलं आहे. तर सांप्रदायिक स्वरूपी म्हणजे काय की एकंदरीत आपण काय म्हणू शकतो त्याला, धार्मिक स्वरूपाचं जे काही हे आहे वाङ्मय, त्याला जे काही धार्मिक स्वरूप लागलेले आहे तर त्या पद्धतीचं लिखाण जे काही आहे त्या पद्धतीचं लिखाण आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा नागपूरकर भोसल्यांची बखर, होळकर यांची कैफियत, पेशव्यांची बखर, हरिवंशाची बखर, मराठ्यांच्या बखर, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी आपल्याला समजून येतात. ठीक आहे. आता आपण जवळपास आज आपलं बखरीचं शेवटचं सेशन असणार आहे, कारण आपलं बखर हा भाग कंप्लीट झालेला आहे. तर बघा आता बखरीचं जे काही आहे वाङ्मय दृष्टी काय महत्व आहे आपण ते बघणार आहोत. तर बघा बखर ही जी काही आहे तर मराठीतील एक स्वतंत्र, बखरीमुळे काय झालेलं आहे की मराठीचा एक स्वतंत्र गद्य शैलीचा जो काही आहे याच्यातून विकास झालेला आहे. म्हणजे आपल्याला एक मराठी साहित्याला एक योगदान लागलेलं आहे गद्य स्वरूपात. ठीक आहे. थोडाफार मधामध्ये काहीतरी पद्य, पण जर आपण एकंदरीत जर म्हणजे आपण जर महिकावतीची बखर सोडली, अपवाद ज्यालाच माहीमची बखर म्हणतात, तर ती कशी आहे, गद्य आणि पद्य मिश्रित आहे. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा तर ही जी काही माहीमची बखर किंवा महाकाव्यतीची बखर, ही काही एकमेव अशी बखर आहे जी गद्य आणि पद्य मिश्रित बखर आहे, गद्य पद्य मिश्रित बखर. ओके. बाकी ज्या काही बखरी आहेत त्या आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये दिसून येतात गद्य. त्याच्यामुळेच काय आहे की मराठीतील स्वतंत्र गद्य शैलीचा जो काही आहे विकास आपल्याला ह्या बखरीच्या स्वरूपातून दिसून येतो. तर जर बखर हा एक स्वतंत्र वाङ्मय म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसून येतं की सर्व बखरींचा जो काही परिचय करून घेतल्यानंतर बखर जो काही आहे एक वाङ्मय प्रकार आहे. आता याविषयी काही कुठली शंका राहत नाही.
त्याचं कारण काय आहे की त्याची जी रचना आहे ती कशा प्रकारे आहे, रेखीव आहे, त्याच्यामध्ये कल्पना चातुर्य म्हणजे हे निवेदन कौशल्य. आता हे जे काही सगळे गुण आहेत तर हे वाङ्मय म्हणजे एखाद्या गोष्टीला वाङ्मय म्हणायचं तर हे याच्यासाठी काय आहे की काहीतरी निकष आहे, बरोबर. आपण आता काहीतरी न्यूजपेपरला आपण वाङ्मय म्हणतो का, वृत्तपत्र आहे त्याच्यात सगळी माहिती असते, त्याला वाङ्मय म्हणू शकतो का आपण, म्हणू शकतो. वर्तमानपत्र दिलंय त्याला आपण म्हणू शकतो का मराठी वाङ्मय, नाही म्हणू शकत. कारण काय, त्याचे काहीतरी निकष आहे. काय निकष आहे, रेखीव रचना पाहिजे, कल्पना चातुर्य पाहिजे, निवेदन कौशल्य पाहिजे, अलंकारिकता, व्यक्तिदर्शन, वर्णन पद्धती असेल, रसपरिपोष असेल, भाषा शैली असेल, अशा अनेक गोष्टी आहे की ज्या वाङ्मयीन वैशिष्ट्यांकडे लक्ष ठेवून लेखन केल्यामुळे काय झालेलं आहे की वृत्तकथन आणि आकर्षक आणि त्याचबरोबर काय आहे, मनोरंजक झालेलं आहे. प्रौढ व रसाळ भाषा, संस्कृत आणि फारसी प्राचुर्य. तर फारसी प्राचुर्य का, कारण की त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की फारसी भाषा होती, काय वेगवेगळे राजे येऊन गेलेले होते आपल्याकडे, आणि आपण पाहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचा सुद्धा जो काळ आहे तेव्हा ते राज्यकारभाराची भाषा सुद्धा काय होती, फारसी होती, कारण फारसीचं असलेलं जे काही प्रभुत्व आहे त्यानुसार. आणि पौराणिक अलंकार आहे वापरलेले आहेत, त्याच्यानंतर काय वापरलेलं आहे, सुभाषित वापरलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार वापरलेले आहे, म्हणी वापरलेल्या आहेत. तर याचा जो काही वापर इथं केलेला आपल्याला दिसतो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा की बाबा असं होतं, आख्यायिका, आणि आपण पाहिलेलं आहे की बकरीचं सुरुवात आणि बकरीची शेवट कशा प्रकारे व्हायची, कशा प्रकारे आहे, बकरीचा सुरुवात आणि बकरीची शेवट सांगा. बकरीची सुरुवात कशाने व्हायची, तेव्हा बकरीची सुरुवात कशाने असते, बकरीची जी काही सुरुवात आहे ती कशा पद्धतीने असते, तर बकरीची सुरुवात बघा, एकतर काय दोन प्रकारे, एकतर वंशावाळ, जो काही राजा आहे किंवा ज्याची कोणाची बखर लिहिलेली असेल, ज्या मराठ्याचा पराक्रम दाखवायचा, एक प्रकारे त्याची वंशवाढ. जसं आपण पाहिलं की ही बखर होती सभासद, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज एक प्रकारे वंशवाढ. किंवा दुसरं काय असतं की एक ईश्वराचे देवताचं नमन करून सुद्धा किंवा त्याच्याविषयी प्रार्थना असेल किंवा आरती ते लिहून, आणि त्याचा शेवट कसा होतो, बकरीचा शेवट फलश्रुती. फलश्रुती म्हणजे ही बखर वाचली तर असे होईल. जसं आपण त्या दिवशी एक बखर पाहिली, त्याच्यामध्ये असं लिहिलं की समजा हीच बखर, सभासद बखरची फलश्रुती कशी दिलेली आहे की जो ही बखर वाचेल तर कसं, एक देवाचं पुस्तक वाचल्यानंतर कशी फलश्रुती असते की बाबा दारिद्र्य संपेल, निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती होईल, यशप्राप्ती होईल, धनलाभ होईल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते फलश्रुती. म्हणजे फलश्रुती म्हणजे काय, हे वाचल्यानंतर तुम्हाला काय मिळणार बाबा, हे काही खरं नाहीये, बखर वाचल्यानंतर असं होईल, पण एक त्या काळातली त्याला फलश्रुती म्हणतात. तर चला लिहून घ्या, ज्यांना माहित नाही त्यांनी. बकरीचा सुरुवात लिहा, बकरीचा सुरुवात वंशवाढीनी किंवा बकरीची सुरुवात वंशवाढ सांगून किंवा देवाचे नमन प्रार्थना करून शेवट फलश्रुती. शेवट फलश्रुती. त्याच्यानंतर लिहायचं आहे ग ब ग्रामोत्पाध्याय असं लिहायचं. ग ब ग्रामोपाध्याय
ग्रामोपाध्ये यांच्यानुसार, यांच्या मते, ज्या वीर युगाची सुरुवात स्वराज्य स्थापनेने झाली, ज्या वीर युगाची सुरुवात स्वराज्य स्थापनेने झाली, त्या वीर युगाचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे बखरीची निर्मिती व त्यांना प्राप्त झालेले वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप. बखरीची निर्मिती व त्यांना प्राप्त झालेले बखरीचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप. ठीक आहे, इतकंच बस आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण जे काही गद्यशैलीचा विकास बघत होतो, तर आता याच्यामध्ये काय काय आहे? सैन्य, कोट, दुर्ग म्हणजेच काय? किल्ले, गड. तर यांचा जमा खर्च पद्धतीची दिलेली माहिती, कधी व्यक्तिदर्शन, कधी प्रसंग निर्मिती आणि लहान सुटी जी काही वाक्य आहे, तर कधी काय आहे की तपशीलवार निवेदनासाठी येणारी लांबलचक पण शिथिल वाक्यरचना. आता निवेदनात कधी आटोपशीरपणा तर कधी हरदासी थाट असे या लेखन शैलीचे स्वरूप आहे. बखरीतील भाषा जी काही आहे कशी आहे? साधी आहे, गद्य आहे, नीरस आहे आणि नुसतीच निर्जीव वर्णन करणारी ललितेतर साहित्याची भाषा नाही, तर जिवंतपणा आहे, रसरशीत आहे. आता जिवंत कशा पद्धतीने की जेव्हा आपण बखर वाचतो तर आपल्या डोळ्यासमोर काय होतं? एक प्रकारचा इतिहास जिवंत होतो. त्याच्यामुळे एक जिवंतपणा, एक रसरशीतपणा आहे आणि मनोहर. तर अशा वाङ्मय मूर्तीचे दर्शन देणारी जी काही आहे ललित वाङ्मयाची ही भाषा आहे. बहुतेक आता ललित वाङ्मय म्हणजे काय की जे वैचारिक नसतं ते सगळं मग ललित असतं. ठीक आहे, आता याच्यात काही विचार नाही, जसं घडलं तसं सांगण्याचा पद्धत केलंय, त्याचं काही विश्लेषण केलंय का हे चांगलं होते वाईट होते असं झालं तसं झालं नाही. तर ललित साहित्य म्हणजे काय की जे वैचारिक नसतं ते ललित असतं. ठीक आहे, तर हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं, कारण आता तुम्ही जेव्हा शिकाल तर तुम्हाला असं बऱ्याचदा येईल हे ललित साहित्य आहे, ह्या ललित साहित्यामधलं हे. तर ललित साहित्य म्हणजे जे वैचारिक नसतं, म्हणजे ज्याचं काही विश्लेषण केलेलं नाही, त्याचं चूक बरोबर चांगलं वाईट काही सांगितलेलं नाहीये, फोड नाही केलेली आहे. जसं की दलित साहित्य समजा आपण एक हे बघायला गेलं तर ते आपल्याला वैचारिकतेकडे घेऊन जातं. बरोबर आहे, ह्या प्रकारे जे काही आहे ते, किंवा शेतकऱ्यांचा असूड असेल, सार्वजनिक महात्मा फुलेंचं जे वगैरे काही आहे ते, महात्मा फुलेंचं, बाबासाहेबांचं वैचारिकतेकडं, वैचारिक साहित्याकडे जाणारं जे काही साहित्य आहे ते आपल्याला इथे दिसून येतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता बघा आज्ञापत्र. आज्ञापत्र कोणाचं आहे? तर बघा आता आपण आज्ञापत्राचं बघू. आता बखरींबरोबरच काय आहे, राज्य प्रशासन पद्धती सारख्या विषयाची या काळात लेखन होत असे आज्ञापत्र ह्या ग्रंथावरून आपल्याला स्पष्ट होतं. म्हणजे आज्ञापत्र नावातच आहे की काय आहे, आपल्याकडे कसं सरकारचा जाहीरनामा असतो किंवा काही नियमावली असतात, सूचना असतात, तर हे आज्ञापत्र राजाचं एक प्रकारचं आज्ञापत्र की बाबा राजांनी काय काय आज्ञा सांगितलेल्या आहे. बघा आपण आता जवळपास आपण एक 4-5 दिवस शिवाजी महाराजांबद्दल माहिती बघत होतो, तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, सैनिकांना आज्ञा सांगितलेल्या आहे. काय आज्ञा सांगितलेल्या आहे की समजा शेताच्या मधून घोडी चालवायची नाही, प्रजेची धान्य खराब होतील असं काहीही कुठून जायचं नाही, रस्ते दिले आहेत रस्त्याने जायचं, आणि पेंढा वगैरे असेल त्याला हात लावायचं नाही, त्याची शेकोटी करायची नाही, कारण त्याच्यामुळे आग लावून सगळं भस्मात जाईल, घोडे जळतील आणि सगळं जनता जी काही आहे, जनतेचा संताप जो काही आहे तुम्ही घेऊन बसाल, आणि लोकांना न विचारता काही त्यांच्या वस्तू घ्यायच्या नाही. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचा योग्य तो मोबदला देऊन त्या वस्तू ज्या काही आहे तो तुम्ही घेतला पाहिजे, योग्य मोबदला दिला पाहिजे, असंच काही घेऊन जाऊ नये. आणि तुम्हाला भरपूर सारं म्हणजे
एक वेतनाच्या स्वरूपात असेल किंवा काय ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही लागतं खायचं प्यायचं जे काही आहे ते तुम्ही बाजारामध्ये जाऊन जे काही आहे ते तुम्ही घेऊन यायचं. तर अशा प्रकारे त्यांना आज्ञा दिली. त्याचबरोबर काय आज्ञा दिली होती की भरपूर जंगल होतं त्या काळामध्ये. तर काय आहे की तुम्ही कुठलीही झाडं तोडायची नाही आहेत. विशेषतः फणस आणि आंबा हे जे काही फळ झाडे आहेत जे की अनेक वर्षानुवर्ष जी काही आहे मोठी होतात आणि नंतर त्याला फळं येतात आणि ही झाडं जी काही आहे तर ही लोकांनी त्यांच्या अपत्याप्रमाणे त्यांच्या लेकराप्रमाणे त्यांना लहानाचं मोठं केलं, रोज पाणी टाकलेलं आहे. तर ती झाडं तुम्ही काय तोडायची नाही. आणि समजा एखादं झाड जे काही आहे ते जीर्णोद्धार झालाय बाबा, जीर्ण झालेलं आहे एखादं झाड, आता म्हातारं झालंय, पडकुटीस आलंय, तरी सुद्धा त्या झाडाच्या मालकाला विचारल्याशिवाय तुम्ही काय करायचं आहे, त्याचं लाकूड घ्यायचं नाही, ते झाड तोडायचं. तर ह्या ज्या काही आज्ञा होत्या, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही आज्ञा होत्या, तर हे सगळं जे काही एकंदरीत आपल्याला आज्ञापत्रे म्हणजे आज्ञाचं असलेलं पत्रक त्याला काय म्हणतात आहे, आज्ञापत्रे. आता हे कोणी लिहिलंय, रामचंद्रपंत अमात्य. रामचंद्रपंत अमात्य कोण होते, शिवाजीच्या दरबारामधले एक सदस्य जे काही आहे. आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ होतं, अनेक लोक त्यांच्या दरबारात राहत होते त्या काळी असं होतं. जसं की आता आपण जर तुम्ही खूप मोठे मोठे बंगले पाहिले किंवा मंत्र्यांचं संत्र्यांचं अधिकाऱ्यांचं जर बंगले पाहिले तर त्याच्यामध्ये काय असतं, त्यांच्याच बंगल्यामध्ये किंवा बंगल्यालाच लागून काय असतं, कुक राहतो, त्यांचे गार्डनर राहतात, त्यांचे ड्रायव्हर राहतात, त्यांचे अशा प्रकारचे जे काही 4-5 लोक जी खूप महत्वाची लागतात, जी त्यांचा टाइम वाचवणार असतात, वेळ वाचवणार असतात, एनर्जी वाचणार असतात, अधिकाऱ्यांचं जगणं सुलभ करणारे जे काही लोक ते तिथंच राहतात. तुम्ही बघितलं असेल मंत्री लोकांचं पण, की त्यांचे जे कुक असतात ते त्यांच्या घरी राहतात, त्यांचे साफसफाई करणारे जे काही मदतनीस असतात ते सुद्धा तिथे, ड्रायव्हर सुद्धा तिथे. तर अशा प्रकारे किंवा तिथंच जवळपास असतात. तर मग त्या काळामध्ये सुद्धा काय होतं की जे काही कारागीर लोक आहे, कलावान लोक आहे, कलावंत, तर ते काय होते, राजाच्या दरबारी राहत होते असं आपल्याला दिसतं. आता बघा, आता ही जी काही शासन प्रशासन व्यवस्था होती, तर आपल्याला याच्यातून ते जाणवतं की त्या काळातली जी काही आदेश कसे होते, त्या काळातली जी काही आहे नियमावली पद्धत, नियम कसे होते प्रत्येकासाठी, तर ते आज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे. तर बघा, आज्ञापत्र उर्फ मराठी शाळेतील राज्यनीती, तर हा राज्य प्रशासन पद्धतीतील एक महत्वाचा ग्रंथ आहे. तर याला मराठीतील राजनीती असं सुद्धा म्हटलं आहे. तर बघा, कुलवंत श्री शंभू छत्रपती स्वामी यांनी समस्त राजकार्य धुरंधर विश्वानाधी राजश्री रामचंद्र पंडित अमात्य म्हणजेच अमात्य जे काही आहेत आपले, तर हुकुम पन्हा यास आज्ञा केली की ह्या उल्लेखावरून जो काही आहे साधारण लेखन काल 19 नोव्हेंबर 1715 ह्या काळामध्ये जे काही आहे आज्ञापत्र लिहिलं गेलेलं आहे. ठीक आहे. बघा, आता नेमका आज्ञापत्राचा कर्ता कोण याविषयी मात्र अभ्यासकामध्ये मतभेद आढळताना दिसतात. रियासतकार गोस सरदेसाई असेल, पोतदार असेल, तर यांच्या मते जे काही आहे इतिहास संशोधनाच्या मते रामचंद्र पंडित अमात्य हुकुम पन्ना हे आज्ञापत्राचे कर्ते आहेत. तर विभी कोलते आणि बनहट्टी सारखे जे काही अभ्यासक आहेत त्यांना हे जे काही मत आहे ते मान्य नाही. तर आज्ञापत्रातील अंतर्गत पुराव्यावरून हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्यांचा नसून नीलखंड मोरेश्वर पिंगळे हा शंभू छत्रपतीच्या प्रधानाचा असावा असं सुद्धा एक मत आहे, असं विभी कोलते यांना वाटतं. पण नीलकंठ मोरेश्वर पिंगळे जे काही आहे 1708 साली मृत्यू पावले. आता आज्ञापत्र जे काही आहे त्यानंतर 1715 मध्ये जे काही आहे लिहिलं गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला सगळ्यांना माहित झालं की हे आहे रामचंद्र पंत अमात्यांनीच लिहिलेलं आहे. आणि ते म्हणजे त्याच्या अगोदरचा जो म्हणजे थोडा काही वर्षांपूर्वी असा एक भेद होता, कोणी लिहिलं वगैरे. तर संशोधन करून आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याची माहिती घेऊन जे काही आहे आपल्याला हे क्लिअर होतं की हे सगळं जे काही आहे ते रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, हा जो काही ग्रंथ आहे म्हणजे त्याला ग्रंथच म्हणायचं आज्ञापत्र, तर बघा हा एकूण किती प्रकरणामध्ये विभागलेला आहे, 9 प्रकरणामध्ये विभागलेला आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आज्ञापत्र हा ग्रंथ, एक थांबा आधी असं लिहून घ्या,
म्हणजे आपण आता आज्ञापत्र घेतोय. लिहा. राज्य प्रशासन पद्धतीविषयी सारख्या राज्य प्रशासन पद्धतीविषयक महत्वपूर्ण ग्रंथ, राज्य प्रशासन विषयीचा महत्वपूर्ण ग्रंथ खाली लिहायचा आहे. आज्ञापत्राला मराठीतील राजनीती असं सुद्धा म्हणतात. आज्ञापत्राला मराठीतील राजनीती, मराठेशाहीतील राजनीती असे सुद्धा म्हणतात. हा ग्रंथ एकूण 9 प्रकरणात विभागलेला आहे. पहिली 2 प्रकरणे प्रस्तावना आहेत. प्रस्तावना वजा आहेत. ठीक आहे. काय प्रस्तावना वजा म्हणजे प्रस्तावना नाही दिलेली, प्रस्तावना वजा. तर सुरुवातच अशी केलेली आहे की बाबा शिवाजी महाराजांविषयी आणि औरंगजेब जे काही आहे तर एकंदरीत यांच्याविषयी आपल्याला लिहिल्याचं दिसून येतं. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये काय दिले की राजाराम. तर राजाराम कोण होते? शिवाजी महाराजांचे पुत्र ना. तर छत्रपती राजारामाच्या वेळी मराठी राज्य जे काही आहे मोठ्या संकटातून कसे बचावले हे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. लिहून घ्या. दुसऱ्या प्रकरणात छत्रपती राजारामांच्या वेळी मराठी राज्य मोठ्या संकटातून कसे बचावले ते सांगितले आहेत. त्यानंतर तिसरं लिहा. तिसऱ्या प्रकरणापासून राजा व राजप्रशासन हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता मला सांगा शिवाजी महाराजांच्या मुलांचे नाव सांगा, त्यांच्या पत्नीचे नाव. ते आपण आता इतकं शिकतो आपल्याला माहित पाहिजे ना ह्या गोष्टी. आपण बाकीच्या गोष्टी तर बघितल्या एकंदरीत, आपण शिवाजी कोण होता त्याच्यामध्ये आपण जवळपास सगळं पाहिलं, पण ह्या गोष्टी पण सांगा. त्यांच्या बायकांचं नाव काय आहे शिवाजी महाराजांचा? शिवाजी महाराजांना किती बायका होत्या? तर ती त्या काळाची मर्यादा होती. ठीक आहे. प्रत्येक काळाला आपापली एक मर्यादा असते. आता 2-3 लग्न करून चालणार आहे का? नाही. ती त्या काळाची मर्यादा होती. प्रत्येक काळाला आपापली एक मर्यादा असते. ठीक आहे. आणि शिवाजी महाराज त्या काळाचे अपत्य होते. बरोबर आहे? सांगा.
एका तरी बाई सांगा पत्नीचं नाव. सांगा. 8 पत्नी होत्या. किती? 8. लिहा. ज्यांना लिहायचे त्यांनी लिहा. हे काही विचारणार नाही, पण आपल्या माहितीसाठी जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा. हे काही कधीच विचारणार नाही आपल्याला, पण लिहून घ्या. सईबाई, सोयराबाई, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंतीबाई. ठीक आहे. सईबाई, सईबाई, सोयराबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई आणि गुणवंतीबाई. ठीक आहे. नाही. आता बघा शिवाजी महाराजांना किती मुलं होती आपण ते बघू. सगळ्यात पहिले जे पुत्र होते त्यांचं नाव होतं संभाजीराजे. आणि जे दुसरे पुत्र होते राजाराम महाराज. संभाजी आणि राजाराम महाराज. ठीक आहे. दोनच होते. संभाजी महाराज ज्येष्ठ होते आणि राजाराम महाराज होते ते धाकटे पुत्र होते. ठीक आहे. ठीक आहे. क्लिअर. म्हणजे कसं असं हे होतं त्याच्यामुळं. तर आपण जे सर्ख राजाराम म्हणतो नोट्स मध्ये लिहून घेतो, तर बऱ्याच जणांना असं वाटतं कोण राजाराम महाराज वगैरे. तसं म्हणजे पुष्कळ लोकांना काय आहे ना की एकंदरीत हे असतं. संभाजी महाराजांचंच नाव माहित आहे पुष्कळ जणांना. ठीक आहे. पुष्कळ लोकांना संभाजी महाराजांचंच नाव माहित आहे. ठीक आहे. राजाराम महाराजांचं जे काही आहे ते नाव माहित नाही, त्याच्यामुळं राजाराम महाराज. ठीक आहे. तर बघा आता हा तर मग तिसरं प्रकरण राजा आणि राजप्रशासन याच्याविषयी आहे. त्यात मग राजावरील ज्या काही जबाबदाऱ्या आहे, कर्तव्य आहे, प्रधान असतील, इतर नौकर वर्ग जे काही आहे, तर यांची कामे जी काही आहे तर याची माहिती दिलेली आहे. तर राजाने प्रजेच्या हितकारी सादर असावे, जेणेकरून कीर्तिलाभ होईल तेच करावे. सकल कार्यामध्ये अपकीर्तीचे भय बहुत वागवावे. अधिकार परत्वे सकलांवर सारखा लोभ करावा. उत्तम द्रव्य सर्वथैव भक्षू नये वगैरे अशा प्रकारचं जे काही एक प्रकारचे आपण काय म्हणतो कसं वागावं, व्यवहार कसा करावा. जसं की आपण समजा आता संविधान आहे, आता पंतप्रधान काय आपला मनमानी कारभार करू शकतात का? त्यांना वाटेल तसं करू शकतात का? नाही. सर्वोच्च न्यायालय वाटेल तसे नियम देऊ शकतात का? नाही. राष्ट्रपती वाटेल तसं वागू शकतात का? नाही. जिल्हाधिकारी वाटेल तसं करू शकतात का? नाही. ते जरी प्रधान असले, ते जरी सर्वोच्च घटक असले आपल्या देशातले नागरिक म्हणून किंवा काय म्हणून, तरीही त्यांना मनमानी कारभार करता येत नाही. त्याचं कारण काय आहे? संविधान. संविधानाच्या नियमानुसारच जे काही आहे सगळ्यांना वागणं बंधनकारक आहे. पंतप्रधान आहे म्हणून मनमानी कारभार करू शकत नाही. उदा समजा त्यांनी कोणाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणला,
किंवा असं काहीतरी फार वाईट वाचलं तर काय आहे, त्यांना जेल होऊ शकते. आपण अशी अनेक मोठे मोठे उदाहरणं पाहिलेली आहे. जसं तुम्ही एक उदाहरण पाहिलेलं सर आसाराम बापू, त्यांचं किती मोठं फॅन फॉलोईंग होतं ना, पण त्यांनी जे गुन्हा त्यांचे जेव्हा गुन्हे सिद्ध झाले तेव्हा त्यांना काय, त्यांचा पैसा पण त्यांना वाचवू शकला नाही, त्यांची फेम वाचवू नाही शकले, त्यांना त्यांचं जे काही फॅन फॉलोईंग भक्त फॉलोईंग होतं ते सुद्धा वाचवू त्यांना शकलेलं नाही. त्याच्यामुळं काय आहे, इथं कोणीही मनमानी कारभार जे काही आहे करू शकत नाही. तुम्ही किती पंतप्रधान असा, राष्ट्रपती असा, कुठले अधिकारी असा, तुम्हाला त्या संविधानाच्या चौकटीमध्ये जे काही नियमावली आहे त्याच्या चौकटीमध्येच काम करावं लागेल. आणि जर संविधान नसतं तर मग काय आहे, जे लोकशाहीचं आपण स्वप्न बघतो किंवा लोकशाही देश ते नसतं. मग आणि ही जी काही व्यवस्था आहे सगळी एकंदरीत समाज रचना जी काही संरचना आहे तर ती सुद्धा कठीण आहे चालवणं. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर एकंदरीत राजाने कसं वागावं, त्याचे नियम आणि ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिले आहे. तर चौथ्या प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे की प्रधान म्हणजे सरकारून प्रधानाविषयी दिलेले आहे. आता प्रधान म्हणजे काय, आपण बऱ्याचदा प्रधान प्रधान शब्द ऐकलाय. तर म्हणजे काय की राज्य लक्षगृहाचे ते स्तंभ. तर प्रधान म्हणजे नृपसत्ता प्रसारक जे काही आहे. तर जे काही राजांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचं फॉलो करणं. आता पाचवं प्रकार आहे ते साहुकार विषयी आहे. राज्याशी व राज्यश्रीची जी काही शोभा असं त्यांना म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मग वतनदार, देशमुख, कुलकर्णी, पाटील यांचं धोरण जे काही आहे काय असावं आपल्याला सांगितलेलं आहे. लिहून घ्या. चौथं प्रकरण हे प्रधानाविषयी आहे आज्ञापत्रातील. ठीक आहे, तर हे बघा आपल्या याच्यातलं बखर पण सभासदाची बखर पण कंप्लीट झालं आहे याच्यातलं साहित्य कृतीमधलं. त्याच्यानंतर आता आपण हे आज्ञापत्राच्या स्वरूपात ते होतील. तर तुम्हाला असं वेगळं काही वाचण्याचं गरज नाहीये, बाकी मग आपण याच्यात बघणारच आहोत. ठीक आहे, चौथं प्रकरण प्रधानांचं म्हणणं. पाचवं प्रकरण आहे साहुकार विषयक, म्हणजे सावकार लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, सहाव्या व सातव्या प्रकरणात सहाव्या व सातव्या प्रकरणात राज्यातील वतनदार, देशमुख व देश कुलकर्णी पाटील यांच्याविषयी काय धोरण असावे ते सांगितले आहे. यांच्याविषयी काय धोरण असावे ते सांगायचे आहे. ठीक आहे, 8वं 9वं लिहिलं का? कोणतं लिहिलं आता? लिहा. 8व्या आणि 9व्या प्रकरणात 8व्या आणि 9व्या प्रकरणात राज्याच्या संरक्षण व्यवस्थेची माहिती दिली असून 8व्या आणि 9व्या प्रकरणात राज्याच्या संरक्षण व्यवस्थेची माहिती दिली असून ती महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर बघा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्त ह्या गोष्टी जे काही आहे दिसून येतात. ठीक आहे, आज्ञापत्रामध्ये
त्याविषयी काही अजून माहिती असेल तर आपण ती बघूयात. ठीक आहे, म्हणजे साधारण इतकंच लक्षात ठेवायचं की जे राज्य व्यवहार विषयक जे काही पत्र आहे ते आपल्याला याच्यात दिसून येतात. ठीक आहे, तर बघा हा मराठा साम्राज्यातील एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून जो काही आहे तो लिहिलेला होता. तर ह्याच्यामध्ये हा ग्रंथ मराठी राज्यात छत्रपतींच्या खुद पत्राला, लेखी हुकुमाला आज्ञापत्र जे काही आहे म्हटलेलं आहे. म्हणजे आज्ञापत्र काय की साक्षात महाराजांनी जे काही उपदेश केले, कशाला काय म्हटले वगैरे हे आहे. त्यांचं धोरण आहे, त्यांची जी काही राजनीती आहे तर ते आहे याच्यामध्ये. आणि मराठ्यांच्या इतिहासाचा एक महत्वाचा दस्तऐवज सुद्धा मानला जातो. ठीक आहे, आता रामचंद्र पंतांनी ते आज्ञा फॉलो करून, म्हणजे तो जो काही त्यांना उपदेश दिलेला होता तो फॉलो करून लिहिला, एक प्रकारचं संकलन त्यांनी केलं आहे किंवा ते फॉलो करून त्यांनी ते लिहिलेलं आहे. आता लेखन काळ जर आपण पाहिलं तर साधारण 1715 ते 16च्या सुमारास हे जे काही आहे आज्ञापत्र लिहिलेलं आहे. ठीक आहे, प्रशासकीय धोरण असेल, वतनदार आपण पाहिलंच आहे, प्रधान वतनदार वगैरे. आणि याचं जे काही महत्व आहे आपल्याला त्या काळातला अभ्यास, राजनीती कशी होती आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता जर आपण आज्ञापत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फारसी भाषा सुद्धा दिसून येते. म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या काळातलं जे जे काही साहित्य आहे तर आपल्याला त्याच्यावर फारसीचा प्रभाव किंवा फारसी शब्द दिसणार, कारण त्यावेळेस काय होतं की राजकारणाची राज्य कारभाराची जी काही भाषा आहे ती फारसी युक्तच भाषा होती. ठीक आहे, तर याला शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ म्हटलेला आहे. राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा शिव राजा छत्रपती शंभू छत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर जे काही आहे त्यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य यांनी जो काही आहे हे लिहिलेलं आहे. तर ह्या ग्रंथाचा कर्ता अन्य कोणी असावा आपण पाहिलं, त्याचं मत जे काही आहे. तर याच्यामध्ये मला सांगा आज्ञापत्रामध्ये एकूण किती प्रकरण, असा प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट. किती आहे लिहून घ्यायचं. अजून एक, आज्ञापत्रात एकूण 9 प्रकरणं आहेत. बघा आता आज्ञापत्रात अष्टप्रधान संस्थेचा उल्लेख कुठेही नाही. तर काय आहे, सरकार कुणांचा आहे, प्रधानाची निवड करताना कोणते गुण ध्यानी घ्यावेत ह्या संबंधीचे विवेचन सुद्धा त्याच्यामध्ये मार्मिकपणे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा की शिवाजी महाराजांचं एक अष्टप्रधान मंडळ होतं. जसं की आपल्याकडं कसं असं मंत्र्यांचं खातं असतं, जल विभाग, महसूल विभाग, अर्थमंत्री, पर्यावरण मंत्री, ठीक आहे, वाहतूक मंत्री, अशा प्रकारचे जे काय तसं एक अष्टप्रधान, मग यांनी हे काम, त्यांच्याकडे ते काम, त्याच्याकडे ते काम, अशा प्रकारे जे आहे अष्टमंडळ जे काय. पण त्याच्यामध्ये काही कुठं उल्लेख नाही दिलाय. तर कसा उल्लेख दिलेला आहे की सरकार कुणांचं आहे. आता प्रधानांची निवड करताना कोणते गुण ध्यानी घ्यावे ह्या संबंधीचं जे काही विवेचन आहे ते अत्यंत मार्मिक पद्धतीने देण्यात आलेलं आहे. त्या स्वराज्यात सावकारांचे व व्यापाराचे स्थान काय आहे हे सांगून फिरंगी, इंग्रज, फ्रेंच वगैरे परकीय सावरकारांच्या आक्रमक मनोवृत्तीचे जे काही आहे वर्णन केलेले आहे. आता टोपी करा स्थल लोभ कसा आहे, ती जात हट्टी कशी आहे, हातात आलेले स्थळ मेली याने, अशा प्रकारचे जे काही याच्यामध्ये स्पष्टीकरण वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष दिलेले आहे. आता वतनदाराविषयी आज्ञापत्रामध्ये तीव्र तिटकारा जो काही आहे व्यक्त केलेला आहे. कोणालाही कोणत्याही कारणास्तव जमिनी इनाम देऊ नयेत हे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे काही झालं तरी काय आहे, गिफ्ट म्हणून, बक्षीस म्हणून जमिनी देऊ नये असं स्पष्ट आज्ञापत्रामध्ये जे काही आहे ते लिहिलेलं आहे. कोणालाही कोणत्याही कारणास्तव जमिनी इनाम म्हणून देऊ नयेत. तथा मी धर्मार्थ जमीन देणे असल्यास धर्मांताचा सूक्ष्म विचार करून द्यावा. म्हणजे आता समजा जमिनी दान द्यायचे आहे तर ते सुद्धा काय आहे खूप काटेकोरपणे सगळा विचार आचार करून तुम्ही द्यावा. आता तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्हाला एक पाहिलं असेल वफ्त म्हणून एक कायदा जो काही आहे, जो की मुसलमानांना समजा जमीन डोनेट करायची आहे धार्मिक कार्यासाठी तर त्या संबंधीचा जो काही कायदा आहे. ठीक आहे,
तर त्याच्याविषयी आता सध्या सुप्रीम कोर्ट आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या वफ्त असं त्याचं नाव आहे वफ्त, तर त्या वफ्त कायद्याबद्दल चालू आहे. कारण काय आहे, जमिनी म्हणजे काही फक्त जमीन आहे, करोडोचे अब्जाचे व्यापार आहेत आणि कोणी कोणत्या इंटेन्शननी घेणार देणार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि तर त्यासाठी जे काही आहे सुप्रीम कोर्टाने काय आहे की एक नियमावली बनवावी किंवा त्याचे काहीतरी कायदे करावे, त्या संदर्भात आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. ठीक आहे. तर आता आरमाराविषयी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता आज्ञापत्राची जी काही लेखन शैली आहे आपल्याला माहिती आहे, काही फारसी शब्द आलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय संस्कृत प्रचूर सुद्धा आहे, म्हणजे संस्कृतने प्रभावित झाले. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं संस्कृत प्रचूर, फारसी प्रचूर हे शब्द जे काही आहे. तरी प्रथमतः ती अनलकृत आहे आणि लेखन कालानुसार जे काही आहे आज्ञापत्रात फारसी शब्दही आलेले आहेत. विषयाचा अशुद्ध वेध घेणारी शब्द योजना हे आज्ञापत्राचे एक वैशिष्ट्य आहे. पुष्कळदार विशेषणे लावताना शब्दाची जी काही माळ निर्माण केली जाते अनेक वार राजनीती विषयक सखोल आचक छोट्या छोट्या वाक्यातून सहजपणे व्यक्त केला जातो. मराठी साहित्यातील उत्तम गद्य लेखनाचा तो एक आपल्याला नमुना म्हणून दिसून येतो. ठीक आहे. आज्ञापत्र. आता रामचंद्र पंत माते आपल्याला माहित आहे की ते त्यांच्या अष्टप्रधान मंडळामधले जे 8 होते तर त्याच्यापैकी एक आहे. ठीक आहे. आणि हे कोणत्या लिपीमध्ये लिहिलेलं आहे सुरुवातीला सांगा बरं. आता ट्रान्सलेशन वगैरे आहेत पण तेव्हा कोणतं लिहिलेलं आहे सांगू शकता? कोणत्या लिपीत लिहिलेलं आहे? लिपी असते, जरी मराठी असली तरी लिपी, जसं देवनागरी लिपी आहे. आपण मराठी कोणत्या, मराठी हिंदी कोणती, देवनागरी, इंग्लिश कोणत्या, रोमन याच्यामध्ये ना ती भाषा आहे फारसी. लिपी म्हणजे आपण जे लिहितो त्याची एक लिपी असते ना. लिपी म्हणजे बघा आता मी हे लिहितेय शिवाजी आणि मी हे लिहिते शिवाजी आणि मी तरी तेलुगू मध्ये वेगळं लिहिणार, तमिळ मध्ये वेगळं लिहिणार, काहीतरी असं वगैरे नाही का. असं मला एवढं येत नाही, मी थोडा शिकण्याचा प्रयत्न केला होता मध्यंतरी. असं असं वगैरे काहीतरी असतं ना ते. तर समजा उदाहरणार्थ तर हे काय लिपी आहे ना, याला लिपी म्हणतात. हिंदी मराठीची लिपी देवनागरी मध्ये येते, ज्याला आपण बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर कोणत्या लिपीत लिहिलेला आहे तो मोडी लिपी. ठीक आहे. तर मोडी लिपी मध्ये लिहिलेला आहे. मोडी लिहून येते सगळ्यांनी. लिपीमध्ये आज्ञापत्र लिहिलंय, म्हणजे एकदम ओरिजिनल जे काही आहे ते. आता बघा तुम्हाला कधीही असा प्रश्न आला की ही जी मोडी लिपी आहे तर हे शिवाजी काळासाठी संदर्भात आहे, आणि तुम्ही आजही बघाल अनेक लोक जे काही आहे मोडी लिपीचा अभ्यास करतात. जसं आपण म्हणतो की पाली लँग्वेज वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर मोडी भाषेतून काय शिवकाळ ज्यांना अजून जास्त जाणून घ्यायचंय किंवा नवीन संशोधन करायचंय तर ते लोक जे काही आहे मोडी लिपी शिकतात. त्याच्यामुळे म्हणजे मोस्टली शिवकाळाविषयी माहिती देणारी जी काही लिपी आहे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी मोडी लिपीत आहे. आता बघा हे झालं. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर सुद्धा राजनीतीसाठी कोणकोणते ग्रंथ आले त्या काळामध्ये आपण ते बघूया. ठीक आहे. तर लिहा मल्हार रामराव चिटणीस. मल्हार रामराव चिटणीस मल्हार रामराव चिटणीस यांनी काय लिहिलेलं आहे? राजनीती. राजनीती. राजनीती विषय ग्रंथाचं नावच आहे राजनीती. त्यानंतर लिहा नाना फडणीस. नाना फडणीस.
नाना फडणवीस यांनी काय लिहिलेलं आहे? नारायण व्यवहार दिशा. नारायण व्यवहार दिशा. हा, राजनीती म्हणजे राज्य कारभार कसा करायचा, मूल्य तत्वे जे काही आहे त्याच्याबद्दल. आता बघा, आता पहिले गद्य आत्मचरित्र जे काही आहे नाना फडणवीसाचे आपल्याला दिसून येते. याच्याविषयी आपण माहिती बघूया. तर बघा, लिहून घ्या, पहिले गद्य आत्मचरित्र म्हणजे इतिहासात जर पहिलं आत्मचरित्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर काय नाना फडणवीस. नाना फडणवीस. पहिले गद्य आत्मचरित्र नाना फडणवीस. ठीक आहे. तर बघा, आता हा जो काही काळ होता याच्या सुमारासच काय झालेलं आहे की नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचे आत्मचरित्र असे काही गद्य आत्मचरित्र लेखन झालेले आपल्याला आढळते. आता नाना फडणवीसांचे जे काही आत्मचरित्र आहे तर 1761 नंतर थोड्याच दिवसात म्हणजे त्या काळामध्ये जे काही आहे ते लिहिलं गेलेलं असावं. आता नानांच्या आत्मचरित्रातील पहिल्या भागामध्ये त्यांचं बालपण, कुलवृत्तांत, कुलवृत्तांत म्हणजे कुळाचा वृत्तांत, वंशवाडा आपण जे काही म्हणतो ते आला असून दुसऱ्या भागामध्ये भाऊसाहेबांसोबत जे काही आहे उत्तरेकडील प्रवासाची आणि मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर पानिपत वरून जे काही आहे परत येत असता नानांवर ओढवलेल्या प्रसंगाची जी काही आहे हकीकत सांगितलेली आहे. आता पानिपतच्या युद्धानंतर लगेचच जे काही आहे आत्मचरित्र आपण त्या दिवशी नाना फडणवीसची माहिती पाहिली होती. तर त्या मजकुरास जे काही आहे एक विश्वसनीयता प्राप्त होते. ठीक आहे, कारण त्यामध्ये दिलेला काळ, वंशवाड म्हणजे एक पुराव्यासकट जे काही आहे ते लिखाण आपल्याला ते झालेलं जे काही आहे ते दिसून येतं. ठीक आहे. आता आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे नानांनी केलेले कथन हे किती प्रत्ययकारी आहे हे आपण पुढे पाहूया. तर बघा, मी सायंकाळची 2 घटका दिवसात घोड्यावर पानिपतात आलो. त्या देशाचा मार्ग अगदी ठाऊक नाही. तेथे परमेश्वर वाट दाखवण्यापुरते रामजी पंत उभे होते. म्हणजे भाषा, त्या काळातील भाषा, एक पद्धती, एक लय की बाबा काय आपल्याला माहिती आहे पानिपतचे किती युद्ध झाले, किती लढाया युद्ध झाले पानिपतच्या. सांगा. ठीक आहे. तर बघा, आता नाना फडणवीस जेव्हा पानिपतच्या युद्धाला जात होते त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. कसे गेले ते? घोड्यावर. त्यांना रस्ता माहित होता का? नाही. मग काय, त्या देशाचा मार्ग म्हणजे देश, आता तेव्हा देश म्हणायचे, देश जरी नसलं तरी कारण वेगळं होतं, दूर होतं, त्याच्यामुळे देशाचा देश उल्लेख येतो, प्रांत उल्लेख येतो, परप्रांत वगैरे अशा सगळ्या शब्दांचा उल्लेख. तर बघा, तर मग कसं बाबा गेलो, माहित नव्हतं तरी निघालो घोड्यावर. मग काय की बाबा देवासारखा वाट दाखवणारा कोण मिळाला त्यांना? रामजी पंत. त्यांना विचारत मग जसं आपण जातो, कार काढतो पहिले, आता तरी गुगल मॅप वगैरे आहे, आधी कसं लोक विचारत हे कुठं आहे ते कुठं आहे, अगदी त्याप्रमाणे ते आहे. तर सर्व टाकून आता बघा नंतर काय म्हणतात आहे, सांगू लागले घोडे वस्तात टाकूनी, त्यावरी सर्व टाकून शुद्ध लंगोटी लावून बसलो. रात्र झाल्यावर चाललो तो एका कोसात 3-4 वेळा शरीरात हात लावून टोपीवाल्यांनी जे काही आहे झाडा घेतला. दर खेपेस समागमाचे 10वीत तोडीनं टाकत. अशा प्रकारची जे काही आहे त्याच्यामध्ये भाषा दिलेली आहे. ठीक आहे.
तर त्याच्यामध्ये काही स्थळांचं वर्णन सुद्धा दिलेलं आहे की वेगवेगळी जी काही स्थळं आहेत तर ती वेगवेगळी स्थळं कशा पद्धतीने दिली आहेत ती. आता कोणकोणते असे वर्णन आले आपल्याला सांगता येईल का तुम्हाला? चला सांगा बरं. सेवाबन बरोबर, त्याच्यानंतर कुंजबन बरोबर अगदी. सेवाबन कुंजबन या स्थळांची काय आहे की रम्य परिसराची वर्णने तिथे आलेली आहे. ठीक आहे. तर सेवाबन आणि कुंजवन ह्यासारखी प्रवास वर्णने आपल्याला तिथे दिसतात. तर मध्ययुगामध्ये आता जो काही काळ होता शिवाजी महाराज आणि ते पानिपत आणि त्या सगळ्या गोष्टी मध्ययुगातला जो काही काळ आपल्याला आहे तर मध्ययुगीन गद्यामध्ये हेतुपूर्वक लिहिलेले आणि लौकिक जीवनानुभव सांगणारे जे काही आहे असं आत्मचरित्र जे काही नाना फडणवीसने त्यांचं लिहिलेलं आहे ते यापूर्वी असं लिहिलेलं आढळत नाही म्हणून त्याला पहिलं आत्मचरित्र म्हटलेलं आहे. त्यामुळे गद्य आत्मचरित्राचे पहिले पण नाना फडणवीसाच्या आत्मचरित्राकडे जाते. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात पहिलं आत्मचरित्र कोणतं, नाहीतरी आत्मचरित्र काय पद्यात लिहिलं जात नाही गद्यातच लिहिलं जातं, तर सर्वात पहिलं आत्मचरित्र जे काही आहे त्यातल्या त्यात मध्ययुगातलं ते कोणाचं आहे? नाना फडणवीस. हे आपल्याला लक्षात पाहिजे, नाना फडणवीस. ठीक आहे. नाना फडणवीसची माहिती सांगा. त्या दिवशी सांगितली होती, तुम्ही अब्सेंट होते का? नाना फडणवीस रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही पाहू शकता नाना फडणवीसची माहिती. तर नाना फडणवीस जे काही होते ते कोण होते तर पेशव्यांच्या दरबारी असलेले एक मुसद्दी म्हणून नाना पेशव्यांची ओळख आहे. पेशव्यांच्या दरबारी. तर नाना हे पेशवा म्हणजे एक असं म्हणतात ना की जसं हा होता बघा अकबर बिरबल आपण असं उदाहरण देतो ना, किंवा चाणक्य, असे म्हणजे राजाला जे काही एक त्याच्या पाठीमाग हे असतात बघा हुशार लोक, ते त्यांना सांगतात की महाराज तुम्ही असं नका करू, असं करा. मुसद्दी त्याला पण जे काही मुसद्दी म्हणतो तशाच पैकी जे काही प्रचंड हुशार माणूस होता हा नाना फडणवीस. फडणवीस नाही, फडणवीस. ठीक आहे, नाना फडणवीस. तर हा एक पेशव्यांच्या दरबारी, म्हणजे हे इतके हुशार होते का पेशवाईतील 3.5 शहाण्यापैकी त्यांना काय समजलं जायचं? अर्ध शहाणं त्यांना समजलं जात होते. तर तुम्हाला माहित आहे ना की चाणक्य राजाला काय करायचं, तो सांगायचा की असं नका करू, तसं करा, अशाने तसं होईल. तर तुम्ही ते अकबर आणि बिरबलच्या गोष्टी ऐकलेल्या असतील. तर अकबर राजा असतो आणि बिरबल. तर हे अशा प्रकारे जे काही मुसद्दी राहिलेले आहेत नाना फडणवीस, म्हणजे त्यांना 3.5 शहाण्यांपैकी अर्ध शहाणं त्यांना समजलं जात होतं. ठीक आहे. तर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नाना फडणवीस जे होते तर यांचं जे काही मूळ घराणं आहे ते कोकणातलं होतं, रायगड. श्रीवर्धन आपल्याला माहित आहे की ते सुपारीसाठी वगैरे प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. तर त्यांचा जन्म म्हणजे त्यांचं मूळ घराणं एक कोकणातलं होतं, पण त्यांचा जन्म जो काही आहे तो साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या साधिन्यात आल्यामुळे त्यांना राजकारभाराचे जे काही आहे ते शिक्षण मिळाले.
वयाच्या 20व्या वर्षी थोरल्या माधवरावाकडून त्यांना फडणीसीची व्रस्ते मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने जे काही आहे आणि हुशारीने जे काही आहे त्यांनी सांभाळलं होतं. म्हणजे 20व्या वर्षीच त्यांना एक पद जे काही बहाल झालेलं आहे. तर आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी जी काही आहे बसवली होती, पण त्यांची कामाची तडप, त्यांच्या वागण्यातला जो काही समतोलपणा आहे, याबरोबरच पेशवाई आणि राज्यसत्तेचा जो काही दबदबा आहे आणि दरारा सुद्धा जो काही आहे त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यासाठी जे काही आहे ते यशस्वी झालं. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर विस्कटलेली घडी मग बाकीचे जसे जसे लोक येत गेले त्यांनी हे केलेलं आपल्याला दिसून येते. तर नाना फडणवीस यांची जी काही आहे साधारण त्यांचं जर आपण आयुष्य पाहिलं तर त्यांची 2 लग्न झालेली दिसून येतात. त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगायची झाली तर म्हणजे असं आपण एक म्हणू शकतो की एक अत्यंत हुशार, ज्यांनी काही पद सांभाळलेली आहेत आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसून येतात. मध्ययुगीन काळामध्ये साधारण 1700च्या 1761 नंतरचा साधारण जो काही काळ आहे, असं दिलेलं नाही प्रॉपर, पण 1761 नंतरचा काळ जो काही आहे 1700 शतकातल्या उत्तरार्ध. तर पेशवाईतील 3.5 शहाणे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे. तर नाना फडणवीसांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं, पण त्यांचं आत्मचरित्र जे काही आहे ग्रंथ परिचय वगैरे ते सुहासिनी इर्लेकर म्हणून आहे त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर असं जे काही आहे आपल्याला दिसून येतं. आता बघा, आपला जे काही आहे बखर कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपले काही स्टुडंट्सचं म्हणणं होतं, मॅडम निराली पब्लिकेशन म्हणून सुद्धा तुम्ही सांगा. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की ते वाचायचं आहे. कोणी कोणी वाचलेलं आहे सांगा बरं. निराली पब्लिकेशन मध्ये बखर, फक्त बखर हा एवढाच प्रकरण कोणी वाचलेलं आहे? पूर्ण वाचलं? काय काय वाचलं? सगळं काय काय आहे न पाहता म्हणजे काय काय मुद्दे वाचले, काय काय समजलं, काय नाही समजलं वगैरे ते सगळं सांगा बरं. चला, काय वाचलं बखर मध्ये? निराली मध्ये जे मुद्दे नाहीये, जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे ते आपण घेतले क्लासमध्ये. तर निराली पब्लिकेशन मध्ये तुम्ही काय वाचलं ते सांगायचं, काय काय न पाहता सांगायचं, काय काय वाचलं जे आठवेल ते सांगा. काय काय वाचलंय? हा? बाकी सगळं गद्यामध्ये आहे. अजून अजून कोणती बखर आहे दिलेली? नंतर कोणकोणत्या बखर दिलेल्या आपल्याला याच्यामध्ये निराळी पब्लिकेशन मध्ये? अजून अजून कोणत्या दिलेल्या आहेत? पेज नंबर काय आहे सांगता येईल का? पान नंबर सांगायचं आहे. 1017.
ठीक आहे, बघूया त्याच्यातले काही मुद्दे जे समजले नाही किंवा राहिलेले आहे. ठीक आहे, सभासद बखर दिलेली आहे आपल्याला फक्त. ठीक आहे, आज्ञापत्र सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा सभासद बखर मध्ये काय काय आपण दिलेले आहे ते बघू. बघा हे आपल्याला याच्यातलं दिलंय साहित्यकृती. बखर हा एक वाङ्मय प्रकार म्हणून वेगळा आहे. ते सुद्धा तुम्ही आज ते वाचायचंय, वाङ्मय प्रकार वेगळा आहे. बघा आता सभासदाची बखर मध्ये काय दिलं की शिवकाळातील ही पहिली बखर आहे जी समकालीन आहे. समकालीन आणि शिवाजी महाराजांचे लिहिलेले पत्र आणि चरित्र म्हणून जे काही आहे एसी हाती कत्वाच्या बखरीचे महत्व आपल्याला महत्वपूर्ण आहे. तर आपल्याला माहिती आहे बखर कोणी लिहिलेली आहे म्हणून. तो शिवाजीच्या दरबारात काय होतं सभासद म्हणून त्याच्यावरूनच त्याचं नाव पडलेलं आहे. त्यांना सभासद असं म्हणते, एखाद्याचं टोपण नाव असतं किंवा त्या पद्धतीने. आता शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकूण त्यांनी किती 71 प्रसंगाचं जे काही आहे याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. ठीक आहे, तर ते त्यातल्या कोणत्या महत्वाच्या घटना. तर त्याच्यामध्ये काय आहे की शिवाजी महाराजांचे सुरुवातीचं असे थोडक्यातच दिलंय की त्यांचं जे काही सुरुवातीचं आयुष्य आहे ते. त्याच्यामध्ये मग अफझल खानाचा वध, शिवाजी महाराजांची दिल्लीस प्रयाण, राज्याभिषेक, भागानगर, व्यंकोजी भेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. राज्याभिषेक आपण ते सगळं पाहिलेलं आहे, म्हणजे आठवड्याभरात पूर्ण आपण ते डिटेलमध्ये खूप पाहिले, खूप जास्त डिटेलमध्ये ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं महाप्रयाण वगैरे ह्या दोनच गोष्टींचा कालनिर्देश दिलेला आहे. तर तुम्हाला हे असं माहित पाहिजे, त्यांनी असा प्रश्न विचारला की बाबा बखरीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा कालनिर्देशाचा अर्थ काय आहे की काळ दिलेला आहे, तारखा किंवा काळ जे काय. तर कोणत्या गोष्टींचा दिलेला आहे तर दोनच. कोणतं? राज्याभिषेक आणि महाप्रयाण. महाप्रयाण म्हणजे काय, शिवाजी महाराज जेव्हा गेले. ठीक आहे, साधारण. आता हे बघा, हे शालिवाहन मध्ये दिलेलं आहे, इसवी सन मध्ये दिलेलं आहे का नाही, त्याच्यामुळे शालिवाहन शके आणि इसवी सन मध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. आता आपण जे काही महिने वगैरे तारखा वापरतो ते काय इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण हे सगळं वापरतो. तर आणि आपण मराठीतले सुद्धा महिने आपल्याकडे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ ते आपण आहेत, पण ते आपण वापरत नाही. पण जेव्हा काही लिहायचं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल तेव्हा ते वापरतात. ते त्या पद्धतीने जे काही आहे ते शालिवाहन शके मास, ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष जे काही आहे. ठीक आहे, तर आता बाकीचं जे काही आहे मग त्यावजरी उपरी तो इतक्या भाषेमध्ये त्यांनी दिलेला आहे. तर शिवाजी महाराजांच्या अतिवादराने उत्कट भावनेने ही बखर भरलेली आहे. ठीक आहे, तर यांच्यामुळे काय झालं की एक प्रकारची लेखन परंपरा जी काही आहे सुरू झाल्याची आपल्याला दिसून येते. आणि हे खूपच महत्वाचं आहे की महाराष्ट्राचे सर टॉमस मोर असं सभासदांना कोणी म्हटलंय, विका राजवाडे यांनी सर महाराष्ट्राचे टॉमस मोर असं बिरुद किंवा अशी उपाधी किंवा पदवी कोणाला दिलेली आहे. ठीक आहे, रामचंद्र पंत अमात्याला नाही दिली, कृष्णाजी अनंत सभासदला दिली. चला लिहून घ्या, विका राजवाडे यांनी कृष्णाजी अनंत सभासद यांना बिरुद, पदवी म्हणण्यापेक्षा बिरुद महाराष्ट्रात. तर टॉमस मोर कोण होते, एक चांगले प्रसिद्ध असे हे आपल्याला माहीतच पाहिजे, स्टार करून ठेवा आज जे थोडं लिहून दिलं.
ठीक आहे. तर आज्ञापत्रांमध्ये आपल्याला पाहिजे 9 प्रकरणं दिलेली आहेत. तर पहिलं प्रकरण आहे की आपण ते लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील 17व्या शतकाची जी काही ऐतिहासिक नोंद आहे, तर म्हणजे 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांचे प्रभावशाली व्यक्तिमत्वाचं उत्तुंग असं कार्यकर्तृत्व, प्रजापालनकर्ता म्हणून त्यांची जी काही पार पडलेली जबाबदारी, तसेच सुव्यवस्थित आणि राज्यकारभारातील दूरदर्शी यांचे संस्कारातील शब्दविष्कार म्हणजेच आज्ञापत्र. आता ह्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांची राजनीती, दूरदृष्टी, राज्यप्रशासन व्यवस्था, समकालीन राजकीय परिस्थिती आणि भविष्यकालतेचा असलेली सावधगिरी ह्या सगळ्यांच्या मिश्रणातून आज्ञापत्र आलेलं आहे. तर या आज्ञापत्रामध्ये शिवाजीचा राज्याभिषेक विषय शके 42 हा काल, शके वगैरे बघा काही फारसं विचारत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ते पाठ करण्यात आणि शोधत बसण्यात आपला वेळ घालवू नये. ठीक आहे. तर याच्यात सुद्धा लेखन काळाविषयी ममंतर आहे. तर ज्याविषयी मतमतांतर असतात म्हणजे कन्फर्म काही असत नाही त्याच्याविषयी जे परीक्षा सेटर आहे, पेपर सेटर, फार प्रश्न विचारण्याच्या फंद्यामध्ये ते पडत नाही. मतमतांतर आहे वेगवेगळे, काही ठोस असं माहीत नाही त्या काळाविषयी किंवा त्याच्याविषयी. तर आता शिवाजी महाराजांची जी काही राजनीती आहे ते एकंदरीत गतवैभवाची जाणीव करून देणारे गतवैभव. गत म्हणजे काय? इतिहासात. वैभव म्हणजे वैभव. तर इतिहासात जे काही गतवैभव होतं ते परिस्थितीमध्ये स्वराज्य रक्षण कसे करायचे, स्वराज्य संवर्धन, राजाचे आचरण कसे करावे, राजास मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या तत्वांना महत्त्व द्यावे याचा विचार केलेला आहे. तर तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने जे काही आहे स्वराज्य उभारणीसाठी शिवाजी महाराजांनी धोरण, त्याचं जे काही मार्ग असतील वेगवेगळे ते अवलंबलेले आहे. तंत्र यावर प्रकाश टाकत शिवाजी महाराजांनी कर्तृत्वशील वृत्ती, त्यांची गुणवत्ता, योग्यता याचा विचार केलेला आहे. ज्याला सांगायचे त्याच्यासमोर शिवाजी महाराजांना महाराजांचे कर्तृत्व, यांची शिस्त, त्यांच्यातील राजनीतीपटू, प्रगतशील दृष्टिकोन, कणखर नेतृत्व ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर जे सांगायचे शिकवायचे ते उदात्त सर्वोत्तम हवे असं शिवाजी महाराज हे त्यांचे राज्य आणि कार्यप्रणाली, राज्यपद्धती केंद्रस्थानी लिहून दिले आहे. आज्ञापत्र लिहिलंय म्हणजे ते खूप क्वालिटी की बाबा खूप क्वालिटीली जे काही आहे अत्यंत गुणवत्तापूर्ण आपल्याला हे दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था काय आहे त्याच्याविषयी सुद्धा लिहिलेलं आहे. खजिना असेल, महसूल असेल, सरकार इत्यादी विषय. अजून काय काय आलेलं आहे आज्ञापत्रामध्ये सांगा बरं. चला 9 प्रकरण, पहिल्यापासून 9 प्रकरण पर्यंत सांगा. चला प्रत्येकाने सांगायचं आहे. सांगितलं होतं ना आधी. 8व 9व पर्यंत लिहिलं ना तुम्ही. लिहिलेलं आहे ना ऑलरेडी. तर बघा आता थोडंसं आपण नेमकं काय काय स्वरूपात आहे ते बघूया. तशा पद्धतीने आपण त्याच्यात काय काय दिलेलं आहे बघा. तर आपण पाहिलेलं आहे की सर्वसामान्य प्रशासकीय, त्याच्यामध्ये व्यवस्था दिलेली आहे, अर्थव्यवस्था दिलेली आहे, संरक्षण व्यवस्था दिलेली आहे. त्याच्यानंतर काय की धर्माचरण आणि कीर्तिलाभ जे काही आहे त्याच्याविषयी याच्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे की सर्व धर्म सहिष्णुता, संयमी वृत्ती आणि संयमी वृत्ती. तर आपण पाहिलेलं होतं की महाराजांच्या काळी काही धर्माविषयी हे नव्हतं, राज्याविषयी हे होतं. कोणीही जे काही आहे हिंदू असतील, मुसलमान असतील, तर तेव्हा असं धार्मिक जे काही आहे द्वेष किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फारशा तिथे दिसून येत नाही, त्याची जागा दिसून येत. जे काही होतं ते कशासाठी होते? राज्यासाठी होतं. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं जे काही शिवाजी महाराज मुस्लिमांमधले जे काही याकूबजी नावाचे संत होते त्यांना मानायचे, त्यांचे उपदेश घ्यायचे. अनेक त्यांनी काय केलेलं आहे, मस्जिदीला दान दिलेलं आहे आणि कुराण जे ग्रंथ आहे त्याविषयी त्यांचा खूप श्रद्धाभाव होता. त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा त्यांनी औरंगजेबास पत्र लिहिलं किंवा जे काही आहे हिंदू असेल, मुस्लिम असेल, तर ही सगळी काय आहे अल्लाची काय आहे मुलं आहे. ठीक आहे. आणि असं कुराणामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे काही असा भेद ईश्वराने कुठल्याही प्रकारचा भेद केलेला नाहीये. तर हे जे काही सगळं त्यांचं आहे
जे काही स्थान आहे, त्यांचं जे काही महत्व आहे, त्याच्यानंतर आज्ञापत्र, वतनदार, वतनवृत्ती, त्यानंतर अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आरमार. तर हे सगळ्या प्रकारे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं असं व्यवस्थित, म्हणजे आता हे आज्ञापत्र लिहिण्याचं बघा दुसरं कारण असं पण आहे की शिवाजी महाराज होते, बरोबर आहे, पण त्यानंतर आपल्याला माहित आहे की त्या काळामध्ये राजाचं नंतर काय त्याचा जो काही पुत्र असतो तोच राज्य गादीवर किंवा राजाच्या पदावर बसतो. मग त्याच्यामध्ये संभाजी महाराज असेल, राजाराम असेल, पण त्यांची पुत्र किंवा कोणी पण राजा तेव्हा काळामध्ये होता, तर ते एक नियमच होता की वंश परंपरेने तो जो काही आहे राजा होतो. आता तसं आहे का? आता समजा उदाहरणार्थ एखादा जण पंतप्रधान आहे, तर त्यांचा येणारा मुलगा पंतप्रधान होतो का? नाही, म्हणजे होणारच नाही असं नाही, त्याला ते सगळ्या प्रोसिजर मधून जावं लागणार, निवडणुका आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण आता काय आहे की आता गोष्टी बदलल्या, कारण आता काय लोकशाही. पहिले काय होतं की राजा का बेटा राजा बनेगा, म्हणजे आपण आता हा विषय निघाला म्हणून तर असं सगळं. तर मग तेव्हा येणारे जे काही राजे आहे त्यांची मुलं होते, तर ते एक प्रकारचा राज्यकारभार कसा चालला आहे, कारण आपण इतक्या मेहनतीने हे जे काही स्वराज्य स्थापन केलेलं आहे, एक नीती होती, एक राजनीती होती, तर ही त्यांना माहित पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना मदत सुद्धा होईल राजकारभार करायला. की बघा एखादं राज्य असतं किंवा एखादा प्रदेश असतो, एखादा जिल्हा असतो, तर त्याच्यामध्ये काय ते फक्त राज्य किंवा लोक ते तर आहेच, पण वेगवेगळे विषय असतात ना, महसुलीचे विषय असतात की अर्थव्यवस्था, पैसे कुठून येणार, पैसे कसे जाणार, कोणत्या गोष्टीला किती पैसे, बरोबर आहे. त्यानंतर एखाद्या प्रांताचं संरक्षण ही खूप मोठी गोष्ट असते. आजही भारतासारख्या देशाला काय आहे, आपले सैनिक आहेत ना सीमा बॉर्डर्सवर, भारत पाकिस्तानला बॉर्डर्सवर इकडं तिकडं काय आहे, आपल्याकडे सैनिक आहेत, बरोबर आहे. म्हणजे संरक्षण व्यवस्था की बाबा कुठलंही परकीय आक्रमण आपल्या लोकांवर, आपल्या राज्यांवर होऊ नये, बरोबर आहे. त्यानंतर जे काही आहे व्यापार, इकडचं तिकडे तिकडचं घेणे देणे, निर्यात आयात असेल, प्रजा त्यांचं स्वास्थ्य असेल, एकंदरीत जमिनी, महसूल, शेती, कृषी, पशुपालन, असे म्हणजे अनेक विषय असतात, अनेक विषयांचे कंगोरे असतात. आता हे जे काही अनुभवातून मिळवलेलं आहे, अनुभवातून असेल, पराक्रम गाजवणं असेल, किंवा अशा अनेक गोष्टी ज्या काही आहेत, तर आपल्याला काय दिसून येतं की हे कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे की येणारी जी काही पिढी आहे, जी काही वंश आहे, तर ते त्या पद्धतीने त्यांना सुलभ जावं, त्यांना सोयीस्कर जावं एकंदरीत, आणि एकंदरीत त्याचा फायदा व्हावा आणि पुढील याच्यासाठी ते चांगलं राहावं, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही आहे ते लिहिलं गेलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि आरमार त्या काळामध्ये जे काही आपल्याला माहिती आहे, व्यापार जे काही, तेव्हा काही विमानं नव्हती किंवा काय नव्हतं, तर पुष्कळ एखाद्या देशातून किंवा काय दुसरीकडे जायचं तर जहाजातून वगैरे जाणं, तिकडे दुसऱ्या देशामध्ये समजा संबंध समजा प्रस्थापित करायचे आहे, किंवा त्याचबरोबर सागरी याच्यातून सुद्धा काय होऊ शकतात, आक्रमण होऊ शकतात ना. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल, व्यापाराच्या दृष्टिकोनातून असेल, तर आरमार बांधणी जी काही आहे त्याच्यासाठी सुद्धा त्याचं सुद्धा आलेलं आहे. व्यापारी गलबत्ते असतील, नाविकांचे युद्ध असतील, छावणा असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, याचं महत्त्व दिसून येतं. ठीक आहे, क्लिअर? तुम्हाला इथपर्यंत ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्या? संरक्षण व्यवस्था सुद्धा दिलेली आपल्याला इथे आढळतं. म्हणजे काय की बाबा खजिना असेल, सैन्याचे बल असेल, वस्ती स्थळ असतील, तर ह्या सगळ्या गडांचं कार्य, आपल्याला समजा एखादा गड जिंकला आणि राजा तिथे नसला तरी किल्लेदार वेगळे होते, तिकडचे सैनिक वेगळे होते, तर की बाबा तो गड तुम्ही काय आहे शाबूत ठेवायचा, आणि ह्या सगळ्या गोष्टी. अर्थव्यवस्था, राज्य श्रीमंत होते त्या महाराजांच्या काळी, तर कुठे नाही ते हे नाही दिलेले आहेत, काय म्हणतात त्याला, प्रकरण नाही आहेत, विषय त्याच्यातले कोणकोणते विषय जे काही
प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं, लिहून दिलं की तुम्हाला आताच लिहून दिलं ना. हा प्रकरण म्हणून नाही दिलेले आहे, विषय म्हणून दिलेला आहे. बघा आता याच्यामध्ये बघा एकूण 9 प्रकरण आहेत. बघा पहिलं 9 प्रकरण, एक मिनिट. तर बघा पहिले 2 प्रकरण जे काही आहे ते लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी कीर्ती कशी संपादन केली आणि औरंगजेबाबद्दल, शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबद्दल माहिती दिलेली आहे पहिल्या प्रकरणामध्ये. पहिल्या 2 प्रकरणामध्ये, पहिल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये. ठीक आहे. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये दिलंय की राजारामाच्या वेळी राज्य कसे बचावले. राजारामाचा बेडी जे काही आहे राज्य वाचवण्यासंदर्भात आहे. तिसरं प्रकरण आहे राजा व राजप्रशासन. तिसरं प्रकरण आहे राजा व राजप्रशासन. लिहिलं का? तिसरं राजा व राजप्रशासन. चौथं लिहा प्रधानाबद्दल. चौथं प्रकरण आहे प्रधानाबद्दल. पाचवं प्रकरण आहे सावकाराबद्दल. हो तेच, म्हणजे प्रधानाविषयी सगळं जे काही सगळं आहे, महत्व असेल, त्याची निवड असेल, जे काही असेल ते सगळं म्हणजे त्याच्यात आलं. 6व्या प्रकरणामध्ये लिहा 6व्या व 7व्या प्रकरणात राज्यातील वतनदार, देशमुख, देशकुलकर्णी पाटील ह्या विषयीचे धोरण. 8व्या आणि 9व्या प्रकरणात राज्याच्या संरक्षण व्यवस्थेची माहिती. ठीक आहे. अशा प्रकारे 9 प्रकरण आहे. तर बघा बखर संपलेला आहे आपलं. काही महत्त्वाचे मुद्दे असतील उद्या राहिलेले निरालीमध्ये किंवा इतर, तर आपण ते बघूयात. बघा आता याच्या पलीकडे काही प्रश्न जाणार नाही बखरीतले. आज्ञापत्रही बघितले, याच्या पलीकडे काही फारसं विचारणार नाही. ठीक आहे. तर मग असे मुद्दे झाल्यावर आपण एक 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बखरीवर आणि हे काय एक सेपरेट अशी नोटस बनवून घेऊ की बखरीवर कोणते प्रश्न आलेले आहेत, आज्ञापत्रावर कोणते प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. चालेल, मग थांबूया आपण इथेच, भेटूयात उद्या. ओके. तर आज मला वाटते 30 तारीख आहे आणि महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे आज. ठीक आहे. तर उद्यापासून नवीन महिना चालू होणार. ओके, गॉट इट.